नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बराच गॅप झाला त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. तर 4 ऑगस्टचं करंट अफेअर्स आपण इथे बघणार आहोत. मित्रांनो, सेशन सुरू करण्याआधी तलाठी भरतीचे लाईव्ह लेक्चर्स जे आहेत ॲप्लिकेशनमध्ये सुरू झालेले आहेत. सो ह्या बॅचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर अजूनही 799 रुपये फी आहे. पटापट इनरोल करून घ्या. या बॅचमध्ये खूप छान पद्धतीने आपण प्रॉपर नियोजन देऊन लेक्चर्स जे आहेत ते घेत आहोत. तर आपलं अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जे आहे ते सर्वांनी जॉईन करायचं आहे. सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिला प्रश्न आहे, पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 177 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर मित्रांनो, भारताचा क्रमांक 177 पैकी आहे 176वा. सो बघा, इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. म्हणजे इतकी वर्स्ट पोझिशन आहे की खालून दुसऱ्या क्रमांकावर आहोत आपण. सो यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा जो निर्देशांक आहे तो येल आणि कोलंबिया विद्यापीठाद्वारे जारी केला जातो. तर यामध्ये 177 देशांमध्ये लाओस जो आहे तो शेवटच्या 177व्या क्रमांकावर आहे आणि भारत 176व्या क्रमांकावर आहे. 22.46 100 पैकी भारताचं ते स्कोर आपल्याला दिसतो. सो यामध्ये जर पाहिलं तर जे भारताचे शेजारील देश आहेत, इव्हन पाकिस्तान 157 क्रमांकावर आहे, बांगलादेश भारताच्या अलीकडे 175, नेपाळ 128, अफगाणिस्तान 135, श्रीलंका 94 तर भूतान 52व्या क्रमांकावर आहे. आणि टॉप 3 मध्ये एस्टोनिया जे आहे ते पहिल्या क्रमांकावर, लक्झेंबर्ग दुसऱ्या तर युनायटेड किंगडम तिसऱ्या क्रमांकावर आहे. सो हा पर्यावरण कामगिरी निर्देशांक EPI जो आहे, इन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स, तर याबद्दल तुम्हाला इथे दिलं होतं. पुढचा प्रश्न आहे, जुलै 2026 मध्ये दुर्लभ पृथ्वी घटक रेअर अर्थ जे एलिमेंट्स असतात तर त्याच्या ब्लॉकसाठी अन्वेषण परवाना देणारे भारतातलं पहिलं राज्य कोणतं ठरलंय? तर मित्रांनो, राजस्थान हे पहिलं राज्य ठरलेलं आहे, ज्यांनी जे काही महत्वपूर्ण खनिज धोरण आहे त्या अंतर्गत जे रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत त्यांच्या ब्लॉकसाठी अन्वेषण परवाना जो आहे त्यासाठी अर्ज करणारं जे काही राज्य ठरले ते राजस्थान आहे. सो हा जो लायसन्स असतो तो सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट लिमिटेडला देण्यात आलेला आहे. मग राजस्थान मधलं बालोत्रा आणि जोधपूर हे जे ठिकाण आहेत तर इथे जवळपास 207.63 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये शास्त्रीय पद्धतीने खनिज शोध घेण्यात येईल. सो ज्यामुळे इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे, भारताची खनिज सुरक्षा आणि आत्मनिर्भरता मजबूत होणार आहे. मग राजस्थानची राजधानी जयपूर आहे, भजनलाल शर्मा हे मुख्यमंत्री आहेत तर श्री हरिभाऊ किशनराव बागडे हे काय आहेत? राज्यपाल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, जुलै 2026 मध्ये विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झालेली दुसरे स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसल INS निपुण कोणत्या संस्थेने निर्माण केलेली आहे? तर INS निपुण जी आहे ती हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड HSL ने निर्माण केलेली आहे. तर लक्षात ठेवायचे, भारतीय नौदलाने विशाखापट्टणम येथे हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड जी आहे तर त्यांनी बांधलेली स्वदेशी बनावटीची डायव्हिंग सपोर्ट वेसल INS निपुण आपल्या ताफ्यामध्ये सामील केली. सो या क्लास मधलं हे दुसरं जहाज आहे आणि पहिलं जहाज कोणतं होतं? INS निस्तार होतं. तर हे जहाज जे ते नौदलाची खोल समुद्रातील डायव्हिंग असेल किंवा पाण्याखालील बचाव, सागरी बचाव तसंच यासाठी जी कॅपॅसिटी आहे ती वाढवणार आहे. जवळपास 75% स्वदेशी सामग्रीने बांधलेलं 118 मीटर लांबीचं हे जहाज 300 मीटर खोलीपर्यंत डुबकी मारण्यासाठी DSRV ने पाणबुडी बचाव आणि पाण्याखालील बचाव कार्य करण्यासाठी सक्षम आहे. पुढचा प्रश्न, चीन मधील हांगझू येथे झालेल्या ISSF रायफल पिस्तूल विश्वचषक 2026च्या पदक तालिकेमध्ये भारताने कितवं स्थान मिळवलेलं आहे? तर मित्रांनो, भारताने 4 मेडल सोबत तिसरं स्थान मिळवलेलं आहे. सो यामध्ये भारताला 1 गोल्ड 1 रौप्य आणि 2 कांस्य पदक मिळाले. चीन नंबर 1 राहिला, 7 गोल्ड 6 रौप्य 5 कांस्य 18 पदक. ऑस्ट्रेलियाला पण 4 पदक मिळाले पण त्यात 2 गोल्ड आहेत. सो ऑस्ट्रेलिया सेकंड नंबरवर 2 रौप्य आणि 0 कांस्य. तर ही हांगझू या ठिकाणी झालेली चीनमधली ISSF अशी रायफल पिस्तूल वर्ल्ड कप 2026 जो झाला त्यामध्ये भारताने तिसरं स्थान पटकावलं, 4 मेडल्स मिळालेले आहेत. जुलै 2026 मध्ये मेक्सिकोसाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर मित्रांनो, गुलखाम जथुम गांगटे यांची भारताचे पुढील राजदूत मेक्सिकोमध्ये ते नियुक्त झालेले आहेत. सो उत्तर अमेरिकेमध्ये मेक्सिको आपल्याला बघायला मिळतो. मेक्सिको सिटी त्याची राजधानी आहे, मेक्सिकन पेसो हे चलन आहे.
मग इतर जे काही राजदूत आहेत आपले अँबॅसिडर्स, जसं की उत्तर कोरियामध्ये संजीव जैन आहेत, चीनमध्ये विक्रम के दोरेस्वामी आहेत, युक्रेनमध्ये अंजनी कुमार, बिनॉय जॉर्ज उरुग्वेमध्ये, बेल्जियम आणि युरोपियन युनियनमध्ये प्रणय वर्मा, तुर्कीमध्ये रुद्र गौरव त्यानंतर सौदी अरेबियामध्ये विपुल, सल्तनत ऑफ ओमानमध्ये प्रशांत पिसे आणि काबो वर्दे प्रजासत्ताकमध्ये प्रेमचंद हे आहेत. पुढे जाऊया. जुलै 2026 मध्ये राज्यसभा आणि लोकसभेने वंदे मातरम या राष्ट्रगीताचा अनादर करणे आणि ते गाण्यात अडथळा आणणे हा शिक्षापात्र गुन्हा ठरवणारे कोणते विधायक मंजूर केलेलं आहे? तर इथे जर आपण पाहिलं तर जे काही वंदे मातरम आपलं राष्ट्रगीत आहे तर त्याचा अपमान नाही व्हावा, ठीक आहे, किंवा ते जेव्हा गायलं जात असेल तेव्हा अडथळा कोणी निर्माण करू नये यासाठी राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 जे आहे ते मंजूर केलेलं आहे. सो 29 जुलै 2026 मध्ये राज्यसभेने मंजूर केलं आणि 30 जुलै 2026 ला लगेच दुसऱ्या दिवशी लोकसभेने मंजूर केलं राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026. सो या अंतर्गत राष्ट्रीय सन्मान जे आहे त्याचा अपमान प्रतिबंधक अधिनियम 1971 जो आहे त्याच्या कलम 3 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. मग दंडात्मक कारवाई आहे, जर राष्ट्रगीत गायन चालू असेल तर हेतू परस्पर अडथळा आणला किंवा सभेमध्ये गोंधळ निर्माण केला तर 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर याचा मेन उद्देश तोच आहे की भारताचं राष्ट्रगीत जे वंदे मातरम त्याला कायदेशीर आणि वैधानिक संरक्षण प्रदान करणं, जे सध्या जनगण मन या राष्ट्रगीताला प्राप्त करण्यात आलेलं आहे, देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न. जुलै 2026 मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने भारताच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनाच्या विस्तारासाठी $850 दशलक्ष कर्जाला मंजुरी दिलेली आहे? तर मित्रांनो, पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना जी आहे तर याला आशियाई डेव्हलपमेंट बँकेने, आशियाई विकास बँकेने $850 दशलक्ष कर्जाला मंजुरी दिलेली आहे. सो याचं उद्दिष्ट आहे की किमान 35 लाख अतिरिक्त घरांमध्ये छतावरील सौर यंत्रणा बसवण्याच्या प्रगतीला किंवा त्या प्रक्रियेला गती देणं. मग आशियाई डेव्हलपमेंट बँक जी आहे, जिची 19 डिसेंबर 1966 ला स्थापना झाली होती, फिलिपिन्समध्ये मनिला इथे तिचं मुख्यालय आहे, तर जपानचे मसातो कांडा हे काय आहेत त्याचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. मग जुलै 2026 मध्ये संसदेमध्ये सादर केलेल्या आकडेवारीनुसार मे 2025 पासून सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक E0FIR नोंदवणारे अव्वल राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणतं ठरलं आहे? तर करेक्ट आन्सर येईल दिल्ली. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर आहे. सो दिल्ली पहिल्या स्थानावर आहे 6115 प्रकरण, चंदीगड 4174, तर उत्तराखंड 552 प्रकरण. बेसिकली जुलै 2026 मध्ये लोकसभेमध्ये म्हणजे संसदेमध्ये सादर केलेल्या जे काही आकडेवारी होती तर त्यामध्ये मे 2025 पासून सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सगळ्यात जास्त E0FIR जे आहे ते नोंदवणारं दिल्ली केंद्रशासित प्रदेश जे आहे ते अव्वल ठरलं. सो दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त 6115 E0FIR ची नोंद झालेली आहे. पुढे जाऊया. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जुलै 2026 मध्ये भारताच्या पहिल्या समर्पित मिलिटरी मेडिसिन डिपार्टमेंटचं आभासी उद्घाटन कुठे केलं आहे? तर मित्रांनो, उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी यांनी मिलिटरी मेडिसिन डिपार्टमेंटचं आभासी उद्घाटन केलं. सो हे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह, त्यांनी सेंट्रल कमांड जे आहे कमांड हॉस्पिटल त्यामध्ये भारताचं पहिलं हे मिलिटरी मेडिसिन डिपार्टमेंटचं व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केलं. सो पहिला शैक्षणिक आणि कार्यरत विभाग आहे जो लष्करी वैद्यक शास्त्रावर लक्ष केंद्रित करतो. मग युद्धकालीन वैद्यकीय सज्जताची बळकट करणं किंवा स्वदेशी सिद्धांत विकसित करणं, अत्याधुनिक संशोधन करणं आणि फ्युचरमध्ये जे काही रणांगणे किंवा मानवतावादी आपत्कालीन परिस्थिती आहे त्यासाठी कौशल्य स्किल्स निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न. स्कॉटलँडमधील ग्लासगो येथे 2026 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुषांच्या +110 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंनी रौप्य पदक जिंकलेलं आहे? तर मित्रांनो, लवप्रीत सिंग हे याचं करेक्ट आन्सर आहे. लवप्रीत सिंग या व्यक्तीने रौप्य पदक जिंकलेलं आहे, या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकलेलं आहे. सो यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 388 किलो, स्नॅच मध्ये 176 किलो आणि क्लीन अँड जर्क मध्ये 212 किलो वजन उचललं आणि फक्त 1 किलोने गोल्ड मेडल जे आहे ते गमावलेलं होतं. तर जुलै 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बंदर कंटेनर विरहित श्रेणीमध्ये कोणत्या बंदराला इंडिया मेरीटाईम अवॉर्ड 2026 प्रदान करण्यात आलेला आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर
दीनदयाल बंदर प्राधिकरण जे कांडला बंदर गुजरातचं, सो त्याला, त्याच्या ट्रस्टला, आपल्याला त्या ऑथॉरिटीला हा अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला दिसतो. तर सर्वोत्कृष्ट बंदर नॉन कॅटेगराइज्ड श्रेणीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला इंडिया मेरीटाईम अवॉर्ड्स 2026 मध्ये. दीनदयाल पोर्ट अथॉरिटी जे गुजरातमधील कांडला बंदराला ते दिलं. तर या बंदराच्या उत्कृष्ट कामगिरी आणि कार्यक्षमतेबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची सुधारणा वाटचाल, बाजारपेठेतील विकृती आणि वाढ व स्पर्धात्मकतेसाठी पुढील सीमा या रिपोर्टनुसार जागतिक सुधारणा क्रमवारी 2026 मध्ये भारताचा जागतिक स्तरावर कितवा क्रमांक आहे? तर भारताचा 82 वरून 57व्या क्रमांकावर भारत आलेला आहे. सो ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर आहे. सो इंडियाज रिफॉर्म ट्रॅजेक्टरी, मार्केट डिस्टॉर्शन अँड द नेक्स्ट फ्रंटियर फॉर ग्रोथ अँड कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट जो आहे, तर तो नवी दिल्लीमध्ये कॉम्पिटेटर फाउंडेशन तर्फे प्रसिद्ध करण्यात आला आणि यानुसार भारताने 25 स्थानांची झेप घेतली. सो 82 वरून भारत 57व्या स्थानावर आला, 57 पोझिशनला आला. 2010 ते 2023च्या पिरियडमध्ये देशामध्ये हाती घेण्यात आलेले जे काही कन्स्ट्रक्शनल किंवा आपण जे स्ट्रक्चरल आणि स्पर्धापूरक उपाययोजना आहेत, तर त्यांच्या पार्श्वभूमीवर हे करण्यात आलेलं आहे, सुधारणा करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्लोबल फायनान्स अवॉर्ड 2026 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट बँक हा पुरस्कार जिंकणारी पहिली आग्नेय आशियाई बँक कोणती ठरलेली आहे? तर येस, डीबीएस सिंगापूरची बँक जी आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. सो डीबीएस सिंगापूर हे याचं उत्तर आहे. ग्लोबल फायनान्स अवॉर्ड 2026 मध्ये जगातली सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट बँक हा पुरस्कार डीबीएस ने जिंकलेला आहे. सो ही आग्नेय आशियातली अशी पहिली बँक ठरली आहे. सो सिंगापूर स्थित बँक आहे, तिने आपल्या भक्कम आर्थिक कामगिरी आणि डिजिटल नवोपक्रमाच्या जोरावरती महत्वपूर्ण कामगिरी साध्य केली. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने जुलै 2026 मध्ये आपल्या 20व्या स्थापना दिनानिमित्त AI सक्षम हवामान अंदाज आणि सागरी कचरा देखरेखीसाठी कोणतं ऍप सुरू केलेलं आहे? तर मित्रांनो, विंग्स आणि सागर प्रहरी हे याचं करेक्ट आन्सर आहे. सो जे अर्थ सायन्स मिनिस्ट्री जी आहे, तर तिने जुलै 2026 मध्ये आपल्या 20वं स्थापना दिन जे होतं त्यानिमित्त सागरी कचरा जो आहे त्याच्या देखरेखीसाठी सागरी प्रहरी ऍप आणि AI सक्षम हवामान अंदाज मार्गदर्शनासाठी विंग्स नावाचं ऍप जे आहे ते सुरू केलेलं आहे. सो याबरोबरच सागरी प्रादेशिक नियोजनासाठी सहव 2.0 नावाचं एक प्रगत GIS आधारित जे निर्णय सहाय्यक प्लॅटफॉर्म आहे ते पण सादर करण्यात आलेलं आहे. सो काही ऍप आणि पोर्टल्स इथे तुम्हाला दिलेले आहेत 2026 मधले, जसं भारत विस्तार AI प्लॅटफॉर्म जो आहे तो केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केला. पंखुरी पोर्टल अन्नपूर्णा देवी महिला आणि बाल विकास मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आला. MS ट्राइब्स ऍप जे आहे ते वाघांसाठीच्या संवर्धनाचं जे प्राधिकरण NTC आणि भारतीय वन्यजीव संस्थेद्वारे सुरू करण्यात आलं. प्रेस सेवा पोर्टल प्रेस रजिस्ट्रार जनरलने सुरू केलं. त्याचबरोबर गजरक्षक ऍप मध्य प्रदेश सरकारने सुरू केलं. कापूस शेतकरी ऍप केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी. गिधाड संवर्धन पोर्टल आसामने. नेव्हर अलोन ऍप एम्स दिल्ली. द्रव्य पोर्टल आयुष मंत्रालय. मेला साथी ऍप उपाध्यक्ष CP राधाकृष्णन. पिल्लो AI ऍप आंध्र प्रदेश. तर पढाई विथ AI ऍप हिमाचल प्रदेश. STQC लॅब ऑटोमेशन पोर्टल सत्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत. तर जेली AIP पोर्टल समुद्र 2.0 मोबाईल ऍप भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने सुरू केलं. तर लास्ट क्वेश्चन आजच्या सेशनचा, कोणत्या अनुभवी भारतीय फलंदाजाने जुलै 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केलेली आहे? सो ऑल फॉर्म्स मधून आता तो रिटायर झालाय, दॅट इज अजिंक्य रहाणे. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. तर मित्रांनो, अजिंक्य रहाणे जर आपण पाहिलं तर टोटल 85 कसोटी, 91 डेज आणि 20 T20 आंतरराष्ट्रीय सामने त्यांनी खेळलेले आहेत. सो जर आपण पाहिलं तर हा एक खूप चांगला भारतीय फलंदाज आहे अजिंक्य रहाणे. जुलै 2026 मध्ये त्याने इंटरनॅशनल क्रिकेटच्या सर्व फॉर्म्स मधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावरती कॅप 278 निरोप घेत आहे असं त्यांनी लिहून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. सो इथे जर पाहिलं तर थोडंसं अजिंक्य राहणेविषयी इन्फॉर्मेशन होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचं सेशन कंप्लीट झालेलं आहे. तलाठी भरतीची सिलेक्शन बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर ऍप्लिकेशन मधून जॉईन करा, कारण 1 तारखेपासून याचे लाईव्ह लेक्चर सुरू झालेले आहेत. यामध्ये सध्या पॉलिटीचे लाईव्ह लेक्चर सुरू आहेत.
फिजिक्सचे लाईव्ह लेक्चर सुरू आहेत आणि मॅथ्स रिझनिंगचे लाईव्ह लेक्चर सुरू आहेत. टाइम टेबल बॅचमध्ये तुम्हाला दिसून जाईल कंटेंटमध्ये. काही अडचण असेल तर कॉल मेसेज करा. टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे आणि अभ्यास मित्रचं ॲप डाउनलोड करा. त्यातून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. सोबत मित्रांनो, जाता जाता टेस्टचं क्वेश्चन जो आहे आजचा, तो आहे मेक्सिकोसाठी भारताचे पुढचे राजदूत कोण आहेत. तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र. थँक यू व्हेरी मच.